वर्षाच्या कटकटीच्या थकव्यातून आज रिकॉर्ड होण्यासाठी आज मी माझ्या मित्रांसोबत माझ्या गावी चाललेलो आहे आणि या रोजच्या दगदगीतनं मला फार आनंद मिळवायचा आहे. पुढील 4 दिवस हे 2 मित्र माझ्यासोबत असणार आहे. खूप सारा एन्जॉय करणार आहे. बेसिकली माझ्या महाराष्ट्रीयन मित्रांना माझं गाव हे माझं कर्नाटकातले काही स्थळ आम्ही बघायला आलेलो आहोत. हाय मित्रांनो, खूप दिवसाच्या दगदगीनंतर थोडक्यात सांगावं तर घाणाला बांधलेली तेलाच्या घाणाला बांधलेल्या बैलासारखं रोज 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 ऑफिस घर हे करून कंटाळा आलेला. तर आज शेवटी ठरवण्यात आलं की माझे हे 2 मित्र महाराष्ट्रीयन मित्र यांना माझ्या राज्यात म्हणजे कर्नाटकला आणि माझ्या गावी असे 3-4 लोकेशन आहेत जे ते आम्ही भेट देणार आहोत. बाकीची उर्वरित माहिती हळूहळू करून मी देणारच आहे. पण हे जे 4 दिवस आहेत ते पूर्णपणे आम्ही मजा करणार आहे आणि खूप काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कळतीलच. नमस्कार मित्रांनो, काल मी जसं बोललो होतो तुम्हाला माझ्या 2 महाराष्ट्रीयन मित्रांना मी माझ्या कर्नाटकात फिरायला आणणार आहे. तर काल आम्ही प्रवास सुरू करून इथे विजापूरला पोचलेलो आहे. आज 12 जून सकाळी पोचलेलो आहे. तर येऊन आम्ही फ्रेश होऊन इथे उडपी सागर म्हणून हॉटेल आहे तिथे चांगल्यापैकी पक्का नाश्ता केलेला आहे आणि यापुढे मी इथे 4-5 ठिकाणं आम्ही फिरणार आहोत. तर तुम्हाला देखील ते बघण्याचं संधी मिळू शकेल. तर माझ्यासोबत मित्र आहेत. एक मित्र तिथे फोनवर बोलण्यात बिझी आहे आणि दुसरा हा शूट करत आहे. तर थोड्याच वेळात आम्ही आता प्रवास सुरू करतो आहे आमचा. तुमच्यासोबत चला. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचं विजापूर बघण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर सर्वप्रथम आम्ही आलो आहे जोड गुंबजच्या इथे आणि मला येता इथल्या काही लोकांकडनं कळलं. याचं महत्त्व असं आहे की आतमध्ये एक दर्गा आहे जिथे पूर्वीपासून आपल्या भारतात कशी पद्धत आहे की कोणाला काही बाधा झाली असेल काही तर त्या दर्ग्यावर जाऊन आल्यानंतर त्यांना काही आशीर्वाद मिळून त्यांचं सगळं जीवन सुरळीत होतं. तर तसं इथे लोक ज्यांना झडपलं आहे किंवा असं काही झालेलं आहे तर त्यांना मंत्रवून आणण्यासाठी इथे आणत असेल आधीच्या काळात. पण आता फक्त दर्गा आहे आणि दर्ग्याचं व्यवस्थित रखरखाव केलेली आहे. बाकीचं तर तुम्ही हे पाहू शकता स्ट्रक्चर बऱ्यापैकी व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे. तर हे आहे जोड गुंबज. सकाळी आपण 2-1 ठिकाणं बघून झालीत. त्याचप्रमाणे ह्या बुरुजाला जिथे आता आम्ही सध्या उभे आहोत त्याला उपळी बुरुज म्हणतात. उपळी बुरुज ह्याच्यासाठी म्हटलं जातं की मागच्या जमान्यात
पावसाळ्यासाठी इंधन म्हणून गौऱ्या म्हणजे शेण एकत्र करून शेणाचे थापलेल्या गौऱ्या त्यालाच उपयोग म्हटलं जातं आणि ते या बुरुजात साठवलं जायचं आणि पावसाळी त्याचा उपयोग केला जायचा. तर या बुरुजावरती आता सध्या अवस्थेत सुव्यवस्थित हे 2 तोफा आहेत, तुम्ही पाहू शकता. या 2 तोफा साधारण अंदाजे 350 वर्षापूर्वीचे असू शकतात. नमस्कार. आता सकाळपासून फिरत विजापूरमधलं हे आमचं 4थं का 5वं स्थान आहे आणि हे आत्ताच नूतनीकरण म्हणजे आता नवीनच हे स्थापना करून केलेलं आहे. फार सुंदर जागा आहे. याचं नाव आहे शिवगिरी म्हणून. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे नंदीचं एवढं मोठी मूर्ती स्थापन केलेली आहे. बरोबर ह्या नंदीश्वराच्या समोर जर तुम्ही बघाल तर 85 फुटाचा असा एक शिवमूर्ती स्थापन केलेली आहे आणि छानसं मंदिर आहे. तिथे नित्यनेमाने पूजा वगैरे होते आणि थोडंफार गार्डन वगैरे आहे. म्हणजेच फार सुंदर ठिकाण आहे फिरण्यासारखं. भरपूर पर्यटक इथे येत असतात आणि साधारणपणे बसस्टॉपपासून एक 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे इथे. तर हे 5वं स्थान आहे आम्ही जिथे फिरतोय. आता इथून आम्ही पुढचा प्रवास आमचा गोल घुमजपर्यंत असणार आहे. सुप्रभात. इथे आम्ही सुरपाली नामक ग्रामी पोहोचलेलो आहोत. कर्नाटक राज्यात विजापूर जवळ एक जमखंडी नावाचा तालुका आहे. या तालुक्यातलं एक छोटंसं गाव दैवत आहे आणि बरेच दिवसापासून मनात असं होतं की त्याने तो जेव्हा आम्हाला काही गोष्टी सांगायला त्याच्या बोलण्यात नेहमी असं यायचं की हे केलंच पाहिजे देवस्थान. म्हणून आम्ही अचानक हा योग जुळून आला आणि आम्ही नाही म्हणू शकलो नाही. तर मी आणि विनायक आणि गणेश असे 3 मित्र या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर सर्वात आधी सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही कृष्णा नदीमध्ये मस्तपैकी स्नान केलेलं आहे आणि स्नान झाल्यानंतर आम्ही दर्शनाचा योग आला. अतिशय सुंदर दर्शन झालं. दर्शन करताना म्हणजे माझी तर म्हणता येईल की ब्रह्मानंदी टाळी लागली. हे दोघं ध्यानातून निघाल्यावरही बराच वेळ मी ध्यानात खरंच खूप छान अनुभव आला. आणि मंदिराची जी बांधणी आहे ही टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीची आहे आणि ती तुम्हाला बॅकग्राऊंड व्हिडिओमध्ये दिसेलच. तर अतिशय सुंदर जागा, एवढं मी सोपं आणि साधं वर्णन करेल. आणि या ठिकाणी एकदा जरी तुम्ही भेट द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन.